याचं मुख्य कारण असं आहे की माझ्या भावाची हत्या झाल्यानंतर सलग 16 महिने 26 फेब्रुवारीपर्यंत जिथं मुख्य आरोपीचा जामीन फेटाळला त्या दिवसापर्यंत आणि आजपर्यंत जो वेळ न्यायालयीन प्रक्रियेमध्ये, रस्त्यावरच्या लढाईत किंवा या दुःखात माझा म्हणजे कुटुंबाचा आणि आमच्या सगळ्यांचा जो वेळ गेला, त्या वेळामुळे जे रोजचं गावकऱ्यांसोबतची माझी देवाणघेवाण होती, गावकऱ्यांसोबतचा जो सलोखा होता, तो सलोखा कायम आहे. परंतु त्याला मला वेळ देता आला नाही जसा द्यायचा तसा प्रॉपर. म्हणून या गोष्टीला मला सामोरे जावं लागतंय. तर तो जो झालेला पराभव आहे, तो मला मान्य आहे. आता नेमकं पुढं सामाजिक कार्य कशा पद्धतीने चालणार आहे आणि संतोष अण्णांचा वारसा देखील कशा पद्धतीने चालेल? नवनिर्वाचित सरपंच आहेत, त्यांना कशा पद्धतीने? 2011 पासून ते आत्तापर्यंत जे मतदान रूपी आशीर्वाद या गावाने एक गावचा भातसा म्हणून, पाहुणा म्हणून जो दिलेला आहे, तो लाख मोलाचा आहे. कारण का मतदान प्रक्रिया ही वारंवार 5 वर्षांनी येते, परंतु आशीर्वाद कायम ठेवणं, पाठीमागं भक्कमपणे उभं राहणं, हे आमच्या दोघांच्याही नशिबी होतं. दुर्दैवाने अण्णा आज इथं नाही आहेत.